दरम्यान या संदर्भात श्रीकांत शिंदेंनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे। काही लोकांना वेळ लागले अशी टीका त्यांनी केली। उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांवर श्रीकांत शिंदेंनी ही टीका केली। पक्ष ही कोणाची खासगी मालमत्ता नसते, पक्षांना फक्त एका व्यक्तीचं मत नसतं असंही ते म्हणाले। पक्षाची घटना अवैध पद्धतीने बदलली हे अध्यक्षांचं निरीक्षण असल्याचं सुद्धा श्रीकांत शिंदे यांनी म्हटलेलं आहे। त्यावरती निकाल दिला गेलेला आहे राखून। मात्र ऐकलं नाही काय बोललो ते संजय राऊतांनी असं सांगितलेलं आहे की काल जे आपल्या मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलेलं होतं की घराणेशाहीला बाजूला ठेवून निकाल दिला गेलेला आहे। मात्र संजय राऊतांनी असं सांगितलेलं की ज्यावेळेस अरे मला वाटतं कालचा जो निकाल आहे तो जो निकाल आहे तो लोकशाहीच्या बाजूने जो आहे तो त्या ठिकाणी अध्यक्ष मोदयांनी त्या ठिकाणी दिला। आणि मला वाटतं पार्टी जी आहे ही कोणाची प्रायव्हेट प्रॉपर्टी जी आहे ती त्या ठिकाणी नाहीये। पार्टी जी आहे हे पार्टीमधले जे पदाधिकारी आहेत, जे कार्यकर्ते आहेत, जे आमदार आहेत, जे खासदार आहेत, त्यांना सगळ्यांना बरोबर घेऊन जी आहे ती पार्टी जी आहे ती पुढे जात असते। पक्ष जो आहे तो पुढे जात असतो। पक्षामध्ये फक्त एकाने ठरवलं की बाबा हे असं करायचं तर तसं त्या गोष्टी होत नसतात। आणि काल मला वाटतं अध्यक्ष मोदयांनी सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे पार्टीची घटना जी आहे, पक्षाची घटना कशा प्रकारे बदलण्यात आली त्या ठिकाणी इलिगल पद्धतीने, आणि ती जी आहे घटना जी बदलल्यानंतर जी आहे ती इलेक्शन कमिशनकडेही ती घटना जी आहे ती सुपूर्द केली नाही। मग ह्या ज्या गोष्टी सगळ्या आहेत या गोष्टींवरती जे आहे मला वाटतं काल अध्यक्ष मोदयांनी सविस्तर जे आहे ते आपल्या सगळ्यांना पूर्ण महाराष्ट्राला एक वेगळी दिशा देण्याचं काम जे आहे त्या ठिकाणी केलेलं आहे। विरोधात निकाल गेला म्हणून उद्धव ठाकरे गटात झुंबले। अरे विरोधात निकाल गेल्यामुळे 100% जे आहे त्यांना दुसऱ्या कुठल्या म्हणजे सकाळी उठल्यानंतर ते रात्री झोपेपर्यंत त्यांना शिंदे साहेबच त्या ठिकाणी दिसतात। आणि आज काय होते बघा, आज इतक्या 1.5 वर्षामध्ये 1.5 वर्ष झाला निकाल देऊन, 1.5 वर्ष झाला हे सरकार येऊन, हे सरकार जेव्हापासून आलेलं आहे मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब जेव्हापासून झालेले ते ज्या प्रकारे काम करतायत महाराष्ट्रभर, त्याला प्रेरित होऊन जे आहे हे वेगवेगळ्या जिल्ह्यातले जे आहे ते पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, हे सगळे प्रवेश करतायत रोज।